हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आजचा ब्लॉग मी असा शूट करत आहे. बघा, आता वाजलेले 8:15 आणि आज स्वयंपाक वगैरे झालेला आहे. थोडी फ्री होती म्हणून म्हटलं चला शूट करूया. तर आज काही रेसिपीचा व्हिडिओ मी दाखवलेला नाही आहे तुमच्यासोबत. तर स्वयंपाक रेडी आहे माझा. भेंडीची भाजी केलेली आहे, सॅलड पण कापलेला आहे आणि चपात्या. तर आहो गेलेले आहे मंदिरामध्ये. महादेवाला पाणी टाकायला जात असतात रोज. आणि आज म्हटलं असं फेस टू फेस व्हिडिओ करूया, कसं वाटतं. तर बघा, अशी काय भेंडीची भाजी केलेली आहे. फक्त कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, बाकी काही नाही. नुसतं मसाला फ्राय जशी करतात ना तशी भेंडी केलेली आहे. तर याआधी ही भेंडीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, तर म्हटलं चला आज काही शेअर नाही केली मग. तर बघू शकतात किती छान दिसते, मस्त भेंडी. तर बघा कुत्र्यांचा आवाज किती येतोय, म्हणून मी असं म्हणजे डायरेक्ट व्हॉइस नाही करत, नंतर व्हॉइस वर देते. शांतता असते तेव्हा सकाळी सकाळी असाच आवाज येतो. बघा चपात्या पण झालेल्या आहेत, सॅलड पण कापून झालेला आहे. आता फक्त डबा भरते आणि मग आहो जातील ड्युटी. चला मग डबा पण भरून घेते. तुम्हाला प्रश्न पडला असेल आज कशी काय रेसिपी शेअर नाही केली, पण काय करणार ना, आठवड्यातून एक वेळेस तरी भेंडी होते. मग भेंडीची तीच भाजी म्हणजे वेगळ्या प्रकारची केलेली आहे, पण भेंडीचीच भाजी किती वेळेस रेसिपी शेअर करणार ना. तर आज काय रेसिपी शेअर नाही केली, तर असं काय व्हिडिओ केलेला आहे मी. तर बघा डब्यात भेंडीची भाजी भरून घेतलेली आहे. दोन चपात्या ठेवून घेते आणि थोडंसं सॅलेड. सॅलडमध्ये आहे मुळा, बीट आणि काकडी. डबा भरून झालेला आहे माझा. आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अजून कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील हे पण मला सांगा. तर आता डबा भरून रेडी आहे. आहो मंदिरातून येतील आणि नाश्ता वगैरे करतील आणि मग जातील. 9 वाजता जातात ते. आणि त्यानंतर बाकी राहिलेले कामं मी 9 नंतर करत असते. देवपूजा, धुणं, भांडी, झाडून वगैरे सकाळीच घेते. आंघोळ झाली की पहिले झाडून घेते आणि मग स्वयंपाकाला लागते. तर अजून मी तुमच्यासोबत राहिलेले कामं शेअर करणार. तर हे आलेले आहे मंदिरामधनं. आता यांना नाश्ता देते. नाश्ता वेगळा काही राहत नाही, जी भाजी चपाती केलेली आहे ना तीच असते, कारण सकाळी खूप गडबड असते. वेगळा नाश्ता नाही होत. आणि त्यांना एक चपाती आणि भाजी, सॅलड वगैरे एवढं ते खाऊन जातात, म्हणजे तेवढाच पोटाला सहारा होतो. तर असं काय हाय नाश्ता. फक्त रविवारी विशेष नाश्ता असतो वेगळा, काहीतरी बनवत असते मी वेगळं काहीतरी, कारण रविवारी वेळ खूप असतो ना, निवांत सगळा टाईम असतो. मग रविवारी मी वेगळा नाश्ता बनवत असते. तर नाश्त्याला असंच आमचं भाजी चपाती असते. ती थोडीशी भाजी उरलेली आहे, ते मी गरम करून घेते आणि मी पण माझ्या जेवणासोबत ही भाजी खाणार. ही घोसाळ्याची भाजी आहे. घोसाळ्याच्या भाजीची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. छान मस्त गरम करून घेते आणि माझं पण सकाळचं जेवण होणार. थोडं पाणी टाकलं, मस्त अशी
सुकी सुकी भाजी होणार, म्हणजे सुकी सुकी होती. तर थोडं पाणी टाकलं, मग थोडंसं पाणी टाकून मस्त, आणि शेंगदाण्याचा कूट होता ना त्याच्यात, मग असं काही होणार आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी. तर गरम करून घेते, आणि मी जेवण करणार तेव्हा या भाजीला खाणार. तर माझं पण जेवण रेडी आहे बघा. तर बघा, छान मस्त देवपूजा झालेली आहे. रांगोळी बघा माझी, छान काढते ना मी रांगोळी. तर मस्त अशी देवपूजा झालेली आहे. हो गेलेले आहे ड्युटी, आणि माझी देवपूजा पण झालेली आहे मस्त. आणि आता देवपूजा झाल्यानंतर मग बाकीचे कामं, फक्त धुणं भांडी राहते माझी. तर थोडा आता मोबाईल बघते आणि मग धुणं भांडी करणार, मग झाली माझे कामं. तर थोडा मोबाईल बघत बसते म्हटलं, आणि अर्धा तास कसा गेला कळलाच नाही. तर बघा, आता 10 वाजलेले आहे. आता धुणं भांडी धुवून घेते मी, आणि मग बाकी माझे कामं संपलेले असतील. चला मग धुणं भांडी करून घेते. बघा, 10 वाजलेले आहे बरोबर, आणि किचन अजून आवरायचं बाकी आहे माझं. एवढी भांडी आहे, भांडी घासून घेते, भेटते तुम्हाला पुढे. भांडी घासायची, आता भांडी घासते मी. काम फिनिश मस्त झालेलं आहे सगळं काम. आणि व्हिडिओ बघते केवढा होतो आहे. आज तर मी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला, यासाठी धन्यवाद. आणि कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. तर आता थोडा आराम करते, आणि मग संध्याकाळची रुटीन वेगळी आहे. तर ह्या संध्याकाळचा रुटीन ह्या व्हिडिओमध्ये मी म्हणजे हे नाही करणार जॉईन, कारण व्हिडिओ खूपच मोठा होणार. तर थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.